पापस अकरणं कुशल स उपसंपदा सचेत परियोदपनं एतं बुद्धानुशासनं। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी अजिंठा बुद्धविहार मानपाडा ठाणे डोंगरीपाडा ठाणे या ठिकाणी धम्मदेशनेच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष रूपाने आम्हा भिक्खू संघांना निमंत्रित केले आणि आशीर्वाद दिला, असे आपले सर्वांचे आदर्श, सर्वांचे प्रेरणास्थान पूजनीय भिक्खू धम्मरतनजी महाथेरो बंतेंना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आमच्या समवेत आमचे धम्मबंधू ज्यांची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहतात, असे दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, ज्यांनी थोडक्यामध्ये परंतु आपणा सर्वांना प्रसन्न करणारी बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कार्यावरती देशना दिली, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, आपल्या विहारामध्ये राहणारे परिसरामध्ये राहणारे सर्वच पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो व आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। वेळ फार शीघ्र गतीने समोर जात आहे आणि बंदेने आम्हाला केवळ 5 मिनिटाचा वेळ दिला आहे, तर शक्यतो 5 मिनिटापर्यंतच बोलण्याचा प्रयत्न करेल, कारण बंदेजी पुन्हा बोलणार आहेत व ते सुद्धा बोलतील। तथागतांचा धम्म मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला शुद्धतेकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरणारा आहे। आता जी या प्रसंगी मी गाथा म्हटली, त्या गाथेचा अर्थ आपण सर्वजण जाणता, कारण भगवंताचा धम्म हा 2 अंगाने भगवंताने शिकवलेला आहे। एक कुशल अंग, एक चांगलं अंग आणि दुसरं वाईट अंग। भगवंताच्या धम्मामध्ये अनेक प्रकारचे बुद्ध वचन आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी धम्मपदातील एक सुंदर असं वचन आहे, सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं।
सब पापस अकरण. मानवी जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचं पाप कर्म, कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. कुशलस उपसंपदा. कुशल कर्माची, चांगल्या कर्माची संपदा केली पाहिजे, संपादन केलं पाहिजे, संग्रह केला पाहिजे. सचित्त परियोदपनम म्हणजे आपल्या स्वचित्ताला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच बुद्धाचं शासन आहे. स्वतःचं चित्त परिशुद्ध करणे. भगवंताने इतरांच्या चित्ताबद्दल, इतरांच्या मनाबद्दल भाष्य केलेलं नाही आहे. भगवंत असे म्हणतात स्वचित्त, स्वतःचं चित्त, स्वतःचं मन आपण परिशुद्ध, निर्मळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भोजनाच्या पूर्वी एक 10 मिनिटापर्यंत आपण ध्यान साधना केली, आनापानसतीची भावना केली. आनापानसती करण्यामागचा जो उद्देश होता की तुमचं चित्त थोडं स्थिर व्हावं. अशांत चित्त साहजिक आहे. सर्व आपण एकत्र आल्यानंतर सर्वांचे जे तरंग असतात ते भिन्न भिन्न असतात. कोणाचे रागाचे तरंग असतात, कोणाचे द्वेषाचे असतात, कोणाचे मोहाचे असतात, मीपणाचे, अहंपणाचे, गर्वाचे. या सर्व प्रकारच्या तरंगाला परिशुद्ध करण्यासाठी, स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी आनापानसतीची भावना एक 10 मिनिटासाठी आपण केली. म्हणजे स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध करण्याचा आपण एक छोटेखानी प्रयत्न केलेला आहे. कारण मनुष्याचं मन हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. या मानवी मनाला परिशुद्ध करणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. जसं आता तुम्ही इथे बसला आहात बहुसंख्येने, जे सर्वांचं चित्त समान नाही आहे किंवा सर्वांचं चित्त सारख्याच विचाराने प्रेरित नाही आहे. कारण मनुष्यांच्या जेवढ्या प्रवृत्ती असतात तेवढे मनुष्यांचे चित्त सुद्धा असतात. या चित्ताला भगवंताने माकडाची उपमा दिली आहे. माकड एका फांदीवरती राहतं का? नाही. एका फांदीवर तो अधिक काळ राहू शकत नाही. या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, हा त्याचा स्वभाव आहे. अगदी मानवी मनाचा स्वभाव सुद्धा अशाच प्रकारचा आहे. एका विचारावरती ते एककेंद्रित होत नाही, कारण त्याचं चित्त हे चंचल आहे. इथे जरी आपण बसलो असेल तरी सर्वच लोक धम्मदेशना श्रवण करत आहेत असंही नाही आहे. म्हणजे तुम्ही इकडे जरी बघत असाल, तुम्ही माझ्याकडे जरी बघत असाल, भंतेजीकडे जरी बघत असाल, तरी सर्वच लोक धम्मदेशना श्रवण करतीलच असं नाही. बसल्या बसल्या काही लोक मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकतात, बसल्या बसल्या काही लोक व्हॉट्सअप सुद्धा बघू शकतात, फेसबुक सुद्धा बघू शकतात, बसल्या बसल्या काही लोक फोनवर बोलू सुद्धा शकतात. कारण हा मानवी स्वभाव आहे. आणि या मानवी स्वभावाला अनुसरून भगवंत असे म्हणतात की सर्वच मनुष्याचे पुण्यकर्म हे समान नसतात, सर्वच मनुष्याचे पुण्यकर्म हे सारखे नसतात. तुम्ही बौद्ध साहित्याचं जर वाचन केलं, चिंतन मनन जर केलं, तर भगवंताने सर्वच लोकांना उद्देशून उपदेश कधी दिलेला नाही आहे. भगवंत सर्व लोकांच्या चित्ताचं अवलोकन करायचे आणि त्या सर्व जनसमूहामधील एक अशा प्रकारचा व्यक्ती भगवंत शोधायचे की जो खरोखर धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलेला आहे. बघा, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अशा मानसिक प्रवृत्तीचे लोक होते. भगवंताच्या समोर जरी ते बसले असतील तरी सर्वच लोक त्या क्षणी त्या उद्देशाने येत नसत. आणि भगवंत त्या सर्व लोकांच्या चित्ताचं अवलोकन करायचे आणि ज्या मनुष्यांचं चित्त सर्वाधिक प्रसन्न आहे, सर्वाधिक आनंदी आहे, सर्वाधिक श्रद्धेने जो मनुष्य भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी आला आहे, त्याला उद्देशून भगवंत देशना करत असत.
ऐकणाऱ्याला असं वाटायचं भगवंत मला सांगत आहे, आणि त्यामुळे सर्वच लोक अत्यंत प्रसन्न चित्ताने भगवंताची देशना श्रवण करत असत. आणि त्यामुळे देशना श्रवण केल्याबरोबर काही उपासक काही उपासिका देशना संपल्याबरोबर भगवंताकडे येत असत आणि भगवंताला प्रतिक्रिया देत असत. भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान किती अलौकिक आहे, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भगवान ज्याप्रमाणे भरकटलेल्या माणसाला मार्ग दिसावा, अगदी तशाच प्रकारे वेगवेगळ्या अंगाने भगवंताने भगवंताचा धम्म प्रकाशित केला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, भगवान आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया भगवंताच्या काळामध्ये उपासक उपासिकांनी धम्मदेशना दिल्यानंतर भगवंताने धम्मदेशना दिल्यानंतर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उपासक उपासिका देत असत. का देत असत? त्याला काय कारण असे? कारण प्रसन्न चित्ताने श्रद्धायुक्त चित्ताने तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव ठेवून ते धम्मदेशना श्रवण करत असत. कारण भगवंत असे म्हणतात की कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं. वेळ आणि काळ मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा धम्म श्रवण करण्याची येत असते तेव्हा मनुष्याने त्या क्षणाला तेच कार्य केलं पाहिजे. जेव्हा जे कार्य करण्यासाठी आपण आलो तेच कार्य त्या क्षणी केलं पाहिजे. कारण ही वेळ पुन्हा येत नाही. आता जो वेळ आहे हा वेळ पुन्हा येत नाही. भोजनाला करायला बसल्यानंतर भोजनच केलं पाहिजे शांतपणे, आहे की नाही? एखादं दुसरं कार्य आपण करत असेल तर ते कार्य करताना तेच कार्य केलं पाहिजे. देशना श्रवण करत असताना आपल्या संपूर्ण चित्ताला एकाग्र करून देशना श्रवण केले पाहिजे. ज्याप्रमाणे भगवंत असे म्हणतात घोड्याला जर तुम्ही बघितलं असेल तर घोड्याची विशेषता असते बघा. घोड्याचे दोन्ही कान असे समोरच्या दिशेने असतात. का असतात? डोळ्यावरती ज्या झापड असते, जर तुम्ही कधी घोडा बघितला असेल तर त्या घोड्याच्या डोळ्यावरती दोन्ही कानाची झापड असते, जेणेकरून त्याला इकडलं तिकडलं दिसलं नाही पाहिजे, केवळ आपल्या लक्ष्याकडे तो बघत असतो. अगदी मनुष्य हा प्रज्ञावान प्राणी आहे, बुद्धिवान प्राणी आहे, ज्ञानी प्राणी आहे. आणि त्यामुळे मिळालेला जो वेळ असतो आपला, त्या मिळालेल्या वेळेमध्ये आपण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलो आहोत तर केवळ देशना आपण श्रवण केली पाहिजे. कारण मानवी जीवन अत्यंत अनमोल आहे. मानवी जीवन महत प्रयासाने महत पुण्यकर्माने आपल्याला प्राप्त झालेला आहे. या मानवी जीवनाला असंच पशुप्रमाणे आपण व्यर्थ घालू नये. रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, मीपणामध्ये, अहमपणामध्ये, गर्वामध्ये, ईर्ष्यामध्ये, भांडण तंटा करण्यामध्ये मनुष्याचं संपूर्ण जीवन जात आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अत्यंत मैत्रीपूर्ण व्यवहार करून अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सर्व प्रकारच्या अकुशल कर्माला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुशल कर्माचं संपादन सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. मग कुशल कर्माचं संपादन कसं करावं? तर तीन अर्थाने भगवंत असे म्हणतात की कुशल कर्माचं आपण संपादन करू शकतो. एक, दान पुण्य करून आपण कुशल कर्माचं संपादन करू शकतो. शिलाचं अनुसरण करून आपण कुशल कर्माचं संपादन करू शकतो. आणि प्रज्ञेचा अभ्यास करून आपल्या चित्ताला परिशुद्ध करून आपण कुशल कर्माचं संपादन करू शकतो. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अजिंठा बुद्धविहारामध्ये भिक्खू संघाच्या धम्मदेशनाच्या निमित्ताने आपण सर्वजण आला आहात. तर शांत चित्ताने आपण देशना श्रवण करावी. महान आणि असीम असं हे पुण्य संपादन करण्याची एक संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. आज या मंगलमय प्रसंगी वेळेच्या अभावी
अधिक न बोलता आपल्या चॅनलवरती प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयावरती अगदी सविस्तरपणे धम्मदेशना आहेत. तर चॅनलवरती सुद्धा आपण धम्मदेशना श्रवण करू शकता. इतरांना सुद्धा आपण ते शेअर करू शकता. कारण इतर SMS आपण शेअर करतो त्याचा काही विशेष लाभ होत नाही, परंतु धम्मदेशना जर आपण इतरांना शेअर केला तर नक्कीच दुसऱ्याच्या मनामध्ये एक श्रद्धा भाव उत्पन्न होऊ शकते आणि तेही आपलं कुशल कर्म पुण्यकर्म होऊ शकते. त्यामुळे अधिक न बोलता या ठिकाणी देशना संपन्न करतो. पूजनीय भंतेंनी मला बोलण्याची संधी दिली. भंतेच्या प्रती मी कृतज्ञ भाव व्यक्त करतो. भंतेना त्रिवार वंदन करतो आणि देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.